इस्त्री मारून लावून टाकायचं. हँड वॉश करू शकतो ना तोरण? हो, नो प्रॉब्लेम. सगळं वॉशेबल आहे. माझ्याकडनं कुठलाही माल घ्या तुम्ही, वॉश करा, परत हे कमळ आसन पण आपण वॉश करू शकतो. खराब झालं अगदी खूप असं धपाधप नाही. धूळ फार बसली तरच फक्त पाण्यातून वगैरे असं काढू शकतो. तर हे हे कोणतं मटेरियल आहे? हे बनारस सिल्क आहे. बनारस सिल्क आहे ना. ह्याचा काय म्हणजे रेंज असेल? बनारस सिल्कची 700 रुपये. आणि खणाची पण तीच आहे, कारण खण थोडं महागच असतं ना. एक खणाचं दाखवाल का? त्याच्यावर तुम्ही उरली ठेवू शकता. कलश उरली म्हणजे आपण गंगाळ म्हणतो ना, गंगाळामध्ये पाणी घेऊन डेकोरेटिव्ह त्याचं ठेवू शकता. मूर्ती ठेवू शकता. आता चैत्र गौर मांडू शकता तुम्ही याच्यात. हा कलश ठेवू शकता. कलश तर आपल्याला सारखा लागतो, सत्यांची पूजा म्हणा काही केलं तरी लागतो. आणि कोणी मागे असं चक्र म्हणून सुद्धा लावतो. ही माझी मैत्रीण आहे, ही काही करते आणि काही लावते. आणि मी ताईनं फोटो पाठवत असते. नैवेद्याचं ताट पण ठेवलं होतं मी त्याच्यावरती. काही करते तेच म्हणलं आपल्या क्रिएटिव्हिटीवर देखी. आणि आता तर खूप छान छान कलर पण आले आहेत आता ताईंकडे. खूप सुंदर सुंदर आहेत. मोठ्या पानांचं नाहीये का? आता किती सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे. ह्याच्यामध्ये कमळा आसनमध्ये पण आपण बघू शकतो. 550. खूप सुंदर सुंदर कलर आहेत. आता कलर व्हरायटी पण ताई खूप छान केलेली आहे तुम्ही. आधी आपण तर आता ताई आपल्याला तोरण दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. हे पण मला वाटतं खणाचंच आहे ना ताई? आणि हे डोअरला लावण्यासाठी मोठं आहे. मेन डोअरला लावायचं आहे. तर हे किती असेल सेंटीमीटर तरी? असं 42 इंचाचं आहे. म्हणजे आपण प्रॉपर डोअरला लावू शकतो. खूप सुंदर आहे आंब्याच्या पानाचं असं. आणि ह्याची काय प्राइस असेल? 550. कारण अखंड मोठं असं आहे व्यवस्थित छान. आणि ताई छान असं व्यवस्थित बघा पॅक करूनच ठेवतात, त्याच्यामुळे वस्तू सुद्धा व्यवस्थित राहतात. आणि माझा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करते. मी ताईंकडून कमळ आसन घेतलेला आहे. 2 कमळ आसन आहेत माझ्याकडे, एक छोटी साईज आणि एक मोठी साईज. आणि त्याशिवाय मी ताईंकडून एक केळीचं पान सुद्धा घेतलेलं आहे. आणि मी सगळ्या पूजेमध्ये वापरते. आणि तुम्ही मला प्रत्येक वेळी हेच विचारता कुठून घेतलंय, तर माधुरी ताईंकडून मी घेतलेला आहे. त्यांचा जो कॉन्टॅक्ट डिटेल आहे तो मी तुम्हाला अटॅच करेनच. आता ताईंकडे आपण जे छोटे तोरण आहेत ते बघूया. हे आपण देव्हाऱ्याला लावू शकतो, म्हणजे ज्यांना देव्हाऱ्याला लावायची इच्छा आहे ते हे घेऊ शकतात. ताई ह्याचं किती इंच असेल? हे 24 इंचाचं आहे आणि 300 रुपये. 300. आणि हे दुसरं आहे ते ह्याला लेस नाही आणि 300 रुपये. 300 रुपये त्याची पण किंमत आहे. आणि जरा एक हटके ते दाखवतो. हे अजून एक तोरण तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर हे बघा, इतकं गोड केलंय ताईंनी. मला वाटतं खणाचेच आहे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे त्यांनी मणी पण लावलेले आहेत. म्हणजे जास्त काठ असतात, काठापासून बनवलेलं आहे. खूपच युनिक आहे. आणि हे म्हणजे बाकी आपण पाहिले त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. गुढीची आता या साड्या आहेत बघा. ही 700 रुपये, 700 रुपये, ही 500 रुपये, ही 500 रुपये, ही 500 रुपये, ही 700 रुपये. अशी धराल काय? कुठली दाखवू तुम्हाला? ती पण साड्यांमध्ये. ही कितीला आहे? आणि ते 300. हे साडीचं काय मटेरियल आहे? पैठणी आहे. आपण ज्या साड्या नेसतो ना त्या साड्यांचंच मटेरियल आहे. आम्ही त्या डेकोरेटिव्ह करतो. हो. पण ह्याचे सुंदर, ह्याचे सुंदर काठ पण किती सुंदर आहेत. आणि 2 कलर आहेत. ही 500 आहे ना. ही पण खूप सुंदर आहे. तर जसं आपण काही मटेरियल निवडू त्याच्यावरती प्राइस आहे. ही 500 आहे ना येलो. हा मागे ती कॉटनचं हे लावलेलं असतात, अस्तर असतं. तर ह्याच्यामध्ये अस्तर नाहीये. माझ्याकडे अस्तर कशाला? अस्तर नाही, कॅनव्हास लावतात. तो कडक राहतो. हे चांगलं का? हे बरं आहे, म्हणजे आपण आपली इस्त्री करून ठेवून देऊ शकतो ना. इस्त्रीवर आहे खेळ.
सो हे कलशाला आपल्याला घालायचंय ना ताई? हे आपण जे वरती गडू, हे असं गडू ठेवलंय त्याला आपण घातलंय तसं. हे बघ, हा गडूच आहे आणि ही फक्त अशी नाडी ओढायची. हे तर गडूला झाली. आणि ते फ्लेक्झी म्हणजे तुमचा किती मोठा असेल छोटा असेल ते आकार मोठा आहे आणि तुम्ही कसाही बघू शकता. जेवढा आकार असेल ते आपोआप त्याला ते अखंड घेईल. त्या गडूला ही पानं बांधायची. हा म्हणजे आपण आंब्याची डहाळी लावतो तसं लावतो ना, त्याऐवजी आपण हे असं नुसतं बांधतो गोल. आणि बघा ना 5 बनवली सगळं राऊंड मस्त बसतात. बरोबर. हा बसतात. हो इथे तुम्ही डिस्प्लेला पण ताईने इथे लावून दाखवलेली आहे, गुढी उभारलेलीच आहे. आणि इथे बघा ताईने सांगितलंय गडूचं कवर दाखवलेलं आहे. इथे हे तोरण आहे म्हणजे 5 डहाळ्या आहेत आंब्याच्या आणि सुंदर इथे गुढी उभारलेलीच आहे. हो कारण सगळं आपण कापडापासूनच ताई बनवतात त्याच्यामुळे. हे ताई हे दाखवा ना आसन छोटे आहेत ना, हे कशापासून बनवलेले आहेत? हे ना हे पण खणाचंच आहे सगळं. हा हे नाही, हे छोटे आणि हे जे आहेत ते चौरंग आहेत, टिकवूडचे चौरंग आहेत. हे कसे असतात? सागवानी चौरंग आहे हा. हा हे बघ सागवानी आहे. अच्छा, आम्ही त्याला डेकोरेट केलं. तुम्ही डेकोरेट करतात. सुपारी, 5 सुपारी. कशी आणि ह्याची प्राइस रेंज? ही 200 रुपयापासून ते सुरुवात होतात. हा मोठे आहेत ते. आणि हे छोटे आहेत ते 300 रुपयाला आहे. हे 300 रुपयाला आहेत का? आणि ताई हे खणाची जी नारळाला घातलेले वस्त्र आहेत त्यांच्याबद्दल पण सांगा ना. 200 रुपयापासून 300 म्हणजे 200, 250 अशी त्याची प्राइस रेंज आहे. तुम्ही क्लासेस वगैरे पण घेता का? मग तुमचं ऑनलाईन पण ताई तुम्ही सेवा देता ना? मग तुमचा क्रमांक आपण डिस्प्ले करूया आणि कुरिअर सेवा उपलब्ध आहे. हो म्हणजे डिस्पॅच करता तुम्ही? हो घेऊन जाते. बरोबर. आणि बाकी तुम्ही पुण्याला तुमच्या घरातूनच बिझनेस करता की शॉप कसं आहे? घरातूनच करता. म्हणजे या घे भरारी मधल्या सर्वात यंग मेंबर आहेत आणि त्यांचं खूप छान असं हे इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत. चौरंग आसन आहे ना? आणि ह्याचं म्हणजे काय कसं इंच आहे हे? किती बाय किती आहे? 22 बाय 22 पण आहे. मी ते पण दाखवते. आणि तुमचं काही कार्ड असेल तर द्या ना. ताई प्राइस आता आपण पाहिलं त्याची 800. हा समजलं मला. ते खण असल्यामुळे ते नाही पैठणीच आहे. बरोबर. खणाचं पण आहे का? आणि हो एक आपण सॅम्पल खणाचं पण पाहूया. पुरुषांना आपल्या मोठ्या साड्या नेसवायला खूप त्या निर्या करून द्या. मग आपल्याला ते बांधावं लागतं. स्वयंपाक पण असतो शिवाय. स्वयंपाक असतो परत सगळा. ठीक आहे. ह्याच्यात 3 साईज आहे ना? एक ही आहे मोठी, सर्वात मोठी ही आहे आणि त्यानंतर ही एक आहे आणि सर्वात लहान साईज 300 रुपये. मोठी हो 300 रुपये. आणि सर्वात लहान आहे ती 150 रुपये. सो केळीचं पान पण आहे ताईंकडे, तोरण आहेत, चौरंग आसन आहेत आणि पाटावरचे पण ताई आसन दाखवा ना जे आता तुम्ही ठेवताय ते. हे पाटावरचं आसन. हे कसे आहेत? हे 200-300. 200-300. ह्याच्यात पण कलर व्हरायटी आहे ना? व्हरायटी आहेत आणि लांबी रुंदी पण प्रत्येकाची वेगवेगळी आहे. साईज प्रमाणे तुम्हाला ते बघायला मिळेल. हे तर खूप सुंदर आहे. वाव. हे काय मटेरियल आहे? हे आपलं जरी सारखं आहे का? नाही हे ना साईबाबांना शाल शैले का बनारसी. मला नाव सटकीने येईना ना. हो हे बनारसीच आहे आणि वरती सगळं रॉ सिल्क आहे. खूप सुंदर आहे. ह्याची काय प्राइस असेल ताई? याची 1000 रुपये. हो कारण मटेरियल असेल तसं. आणि आतलं मटेरियल पण बघ. हा आणि खूप जाड असे आणि त्याला परत तुम्ही साईडने फ्रिल पण लावलेली आहे. खूप काम केलेलं आहे.
खूपच सुंदर. पण हे बाय 22 चौरंग मग 18 बाय 18 आहेत ना, 22 बाय 22 पण ताई हे घातल्यावर काय लुक येईल. खूप सुंदर, खूप छान दिसेल. हो खूपच. थँक्यू ताई. आणि हे छोटे छोटे हे आहेत ना छोटे ते दिवे पण लागतात ते पण. आणि दिवे आणि हे विड्याचं पान आणि सुपारी छोट्या छोट्या. मग लग्नामध्ये भरपूर तुम्हाला रुखवातीसाठी वगैरे खूप ऑर्डर असतील. हे बघा ताई, हे 18 बाय 18. अरे वा, हे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. वा वा, मस्तच. गोल्डन आणि रेड अप्रतिम आहे. आता म्हणजे चैत्र गौर आहे त्याला पण खूप जणांना, हा गणपतीला, तुम्ही आता हे करताना कलश आपण उभा करतो मार्गशीर्ष मध्ये कोणत्याही पूजेला उपयोगी येऊ शकतो. चारी बाजूला ठेवलं ना. मागची साईड तर हेच होणार आहे ना, मागची साईड तसं पण हेच होते ना. अजून तुम्हाला बघायचं दाखवते. मला हे बघायचं होतं ना फणाचं. काही 2 मिनिटं. हरकत नाही, सावकाश. अरे वा, हे तर खूप सुंदर आहे. हे म्हणजे रेड आणि ग्रीन चौरंगासन आहे ना हे. आणि ह्याची प्राइस ताई नाही, ह्याची 700 रुपये. हे पण सुंदर आहे, एकदम ट्रेडिशनल आपलं मराठमोळं असं खणाचं. हे कधी पण पूजेमध्ये छानच दिसतं खणाच्या वस्तू. नाही नाही, पूर्ण पूर्ण अटॅच येते. नाही, मला स्वामींचं मूर्ती ठेवायला माझी जागा तशी आहे. किती मोठे आहे तुमचे स्वामी? छोटे घ्या ना मग. त्यांचा खालचा बेस मला तुम्ही सांगा. म्हणजे मी नाही, मला बेस ते ठेवलं ना ते ऑरेंज आणि ग्रीन. ऑरेंज आणि ग्रीन असं. खूप आणि सुंदर आहे. वरती सगळ्या खोयऱ्या आहेत या. नथ नथ आहे ना, नथ नथ आहे. मूर्तीचं खूप छान वाटतं हे पण. खूप छान छान. बेस एवढा आहे. हे करते मग दिसणार काय? तेच दिसतं. पेटल्स हे ठेवलं तर काही मजा नसते. खूप थँक्यू माधुरीताई, तुम्ही इतका बिझी आहात. मी म्हणजे तुमच्याशी बोलते पण एवढे कस्टमर येऊन गेले तरी तुम्ही मला वेळ दिला, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी तुमच्याकडून आधी पण प्रोडक्ट घेतलेले आहेत तर माझा खूप छान अनुभव आहे. तर सगळ्यांनी प्लीज ह्यांचा स्टॉल नंबर मी तुम्हाला इथे दाखवते. प्लीज तुम्ही इथे व्हिजिट करा आणि इथून शॉपिंग करा.